नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 199 ते ओवी 203च्या सहवासात आपण जाऊया. अहो, भगवंतांनी आपल्याला सांगितलं, अगदी उघडपणे सांगितलं. काय सांगितलं तर भगवंत म्हणतात, अहो, तुमचा संसारच मोक्ष स्वरूप होऊन जातो. या संसारामध्ये येऊन माझ्या नामस्मरणाच्या साह्याने जी भक्ती तुमच्या हृदयात प्रगट होते, तो भक्तीचा मार्ग थेट माझ्या गावालाच तुम्हाला घेऊन येतो, अर्थात माझ्या पाशीच घेऊन येतो आणि तुम्ही सर्व भगवंत स्वरूपच होऊन जाता. हा जो भक्तीच्या मार्गावरचा प्रवास आहे, हा घडतो म्हणजे नेमकं होतं काय ते आता काही उपमांच्या द्वारे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबारायांच्या उपमा ह्या नुसत्या विचार करण्यासारख्या नाहीत, तर त्या डोळ्यांसमोरही आणण्यासारख्या आहेत. आणि त्या डोळ्यांसमोर आणून, अर्थात आपल्या मनःचक्षू समोर आणून, त्याप्रमाणे जीवभावाचा शिवभाव कसा होतो, आपल्यात बदल कसा होत जातो, परिवर्तन कसं घडत जातं, जणू काही हे मार्गदर्शनच ह्या उपमांमधनं आपल्याला मिळतं. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अग्नी माझी आले, तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी जाहले, पाठी न निवडेची काही केले काष्ठपण. अहो, अग्नीच्या घरामध्ये म्हणजे अग्नीमध्येच जेव्हा इंधन आलं, त्या अग्नीच्या घरात आल्याबरोबर ते इंधनच अग्निस्वरूप झालं. ते इंधन आणि अग्नी दोन राहत नाहीत. आणि त्यामुळेच ते इंधनच अग्निस्वरूप झाल्यामुळे मग त्यानंतर त्या अग्नीपासून लाकूड वेगळं करता येत नाही. ते लाकूड अग्निस्वरूपच होऊन जातं. ना तरी साखरेचा माघवता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. त्याचप्रमाणे एकदा का ऊसापासून साखर निर्माण झाली की बुद्धिमंतपणेही, बुद्धीचा कितीही वापर केला तरी परत त्या साखरेला ऊस काही बनवता येत नाही. त्याचबरोबर लोहाचे कनक जहाले, हे एके परिसे केले, आता आणिक कैचे ते गेले लोहत्वाणी. परिसाच्या संगतीत लोह म्हणजे लोखंड आल्याबरोबर त्याचं सोनं झालं. आता त्या लोखंडाचं सोनं झाल्यावर त्याचं जे लोखंड पण गेलं, ते परत कसं आणणार? एकदा लोखंडाचं सोनं झालं की झालं. म्हणून तूप होऊनी माघवते, जेवी दूधपणा न येची निरुते, तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. आणि त्याचप्रमाणे दुधापासून तूप निर्माण झालं, त्या तुपाला परत दूध बनवता येत नाही. म्हणून तूप होऊनी माघवते, जेवी दूधपणा न येची निरुते. त्या तुपाला कुठल्याही प्रकारे परत दूध बनवता येत नाही. दुधापासून ते निर्माण झालं,
पण म्हणून परत त्याला दूध बनवता येत नाही. तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. त्याचप्रमाणे त्या अक्षर पुरुषाला अर्थात पुरुषोत्तमाला अर्थात आपल्या आराध्य देवतेला जाऊन मिळाल्यानंतर पुनरावृत्ती नाही. अर्थात जन्म मरण सुख दुःख हे सगळं भोगण्यासाठी ह्या देहाची जी आवश्यकता असते त्या देहामध्ये परत येणं नाही, पुनरावृत्ती नाही. हे भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि ही अत्यंत अत्यंत अशी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. म्हणूनच ते म्हणतात, ते माझे परम साचो कारे निजधाम, हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे. अरे अर्जुना, माझं जे निजधाम आहे म्हणजे साक्षात ते धाम, ते ठिकाण म्हणजे मीच आहे. निज धाम, मीच ते ठिकाण आहे. असं जे ठिकाण आहे ते परम ठिकाण आहे. त्या परम ठिकाणी जो येऊन पोचतो त्याला पुनरावृत्ती नाही. हे आंतुवट, हे अत्यंत अंतःकरणातलं हृदयातलं असं वर्म मी तुझ्यासमोर प्रगट करतोय. आणि अर्थात ज्ञानोबारायांनी भगवंतांनी अर्जुनासमोर प्रगट केलेलं हे जे वर्म आहे ते ज्ञानोबारायांनी आपल्या सर्वांसमोर प्रगट केलंय. माऊली हो, हे प्रगट केलेलं वर्मच आपण लक्षात ठेवू आणि नामस्मरणाच्या साह्याने भगवंताचं गुणगान करण्याच्या निमित्ताने आपल्या ह्या संसाराचं सुद्धा सोनं होऊन जाऊ दे. या भगवंताच्या नामाचा परिस्पर्श आपल्या जीवनाला झालेलाच आहे. त्या स्पर्शानेच आपलं जीवन उजळून जाऊ दे, भगवंत स्वरूप होऊन जाऊ दे, मोक्ष स्वरूप होऊन जाऊ दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.